नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या YouTube चॅनल रायझिंग स्टार परभणीवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कुक्कुटपालक बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं हो मित्रांनो, सामान्य कुक्कुटपालक बांधवांसाठी सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ की आता उन्हाळ्यामध्ये माठात ठेवलेल्या अंड्यातून 100% निघणार कोंबड्यांची पिल्लं। हो मित्रांनो, ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्त्वाची अपडेट आहे। हो मित्रांनो, हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ आहे की उन्हाळ्यामध्ये माठामध्ये ठेवलेल्या अंड्यातून 100% निघणार कोंबड्यांची पिल्लं। पण उन्हाळ्यामध्ये माठामध्ये अंडे ठेवल्यानंतर खरंच 100% निघणार का कोंबड्यांची पिल्लं? आणि माठामध्ये अशी कोणती विशेषता असते, माठामध्ये असा कोणता गुणधर्म असतो की ज्यामुळे उन्हाळ्यामध्ये माठात ठेवलेल्या अंड्यातून 100% निघणार या ठिकाणी कोंबड्यांची पिल्लं? या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा। हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधव आणि कुक्कुटपालक बांधव यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा। शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर, व्हॉट्सअप ग्रुप, टेलिग्राम ग्रुप, फेसबुक, इंस्टाग्राम, स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून या व्हिडिओची लिंक जरूर या ठिकाणी शेअर करा। राहिलं असेल आपलं सबस्क्राइब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कुक्कुटपालक बांधवाला हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो की मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कुक्कुटपालक बांधवांनो, आपल्या सर्वांना मी आपलं मानलंय। आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांना मी आपलंच मानणार। आपण देखील मला आपला आणि घरातील सदस्य या ठिकाणी मानत असाल तर जरूर या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। सबस्क्राइब करण्यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राइबच्या किंवा मराठीतील सदस्य व्हाच्या ऑप्शनला टच करा। त्यानंतर रंग बदलून बाजूला एक घंटी येईल, या घंटीला टच करून ऑल या नोटिफिकेशनला ऑन करा। यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य कुक्कुटपालक बांधवांसाठी सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ की आता उन्हाळ्यामध्ये माठात ठेवलेल्या अंड्यातून 100% निघणार कोंबड्यांची पिल्लं। हो मित्रांनो, ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्त्वाची अपडेट आहे। हो मित्रांनो, हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ आहे की आता उन्हाळ्यामध्ये माठात ठेवलेल्या अंड्यातून या ठिकाणी निघणार 100% कोंबड्यांची पिल्लं। आणि खास करून एक गोष्ट लक्षात ठेवा की फक्त याच्यामध्ये बॉयलर कोंबडी सोडली तर प्रत्येक कोंबडीच्या अंड्यातून पिल्लं निघणार। म्हणजे आपल्याकडे प्युअर गावठी असू द्या, ग्रामप्रिय असू द्या, गिरिराज, वनराज, पातर्डी, सह्याद्री, कडकनाथ, BB300, BB380, ब्लॅक ॲस्ट्रोलाप असू द्या, नाहीतर त्यासोबत व्हाईट लेग हॉर्न असू द्या, RR असू द्या, फक्त बॉयलर असायला नको। तर बघा मित्रांनो, आता या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल की आता उन्हाळा म्हटलं की तुमची समस्या काय की सर उन्हाळ्यामध्ये काय व्हायले प्रॉब्लेम, आम्ही 100 अंडे ठेवली तर 20-30च पिल्ले निघाले। तर काही जण म्हणतात की आम्हाला 10-15 पिल्लं निघायत, मग उन्हाळ्यामध्ये पिल्लं का निघत नाहीत?
आणि पिल्ल न निघण्याचं कारण काय व त्यावरील उपाय काय या सर्व गोष्टीचा सार तुम्हाला सांगणार आहे। पण हे मी सांगणार त्यापूर्वी आपल्या सर्वांसाठी आनंदाची वार्ता आहे की रायझिंग स्टार परभणी अंतर्गत आता आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम। होय मित्रांनो, चांद्यापासून बांध्यापर्यंतचा आता कोणताही बेरोजगार युवा युवती दिव्यांग विकलांग व्यक्ती वयस्कर मंडळीचा सदस्य आता आमच्या सोबत थेट जोडला जाऊ शकतो आणि आमच्या मार्गदर्शनाखाली उत्पादनापासून विक्रीपर्यंत मार्गदर्शन घेऊन आरामशीर कमावू शकतो लाखोंचा निव्वळ नफा। आमची मार्गदर्शन करण्याची पद्धत कशी आहे लक्षात घ्या। दुपारी 3 ते 8च्या दरम्यान तुम्ही लखन सरांना 84 21 82 62 62 वर कॉल करून प्रश्न विचारू शकतात आणि दर रविवारी संध्याकाळी 7 वाजता उदय सर म्हणजे स्वतः माझं ऑनलाईन सेशन असतंय ज्याच्यामध्ये पहिल्यांदा लेक्चर दिलं जाते, त्यानंतर असते वेदर बुलेटिन की बाबा आठवडाभर वातावरण कसं राहणार आणि सर ते शेवटी मित्रांनो प्रश्न उत्तर, म्हणजे एकही डाऊट शिल्लक ठेवला जात नाही की जो डाऊट जी शंका तुम्हाला लाखोंचा निव्वळ नफा कमावण्यापासून दूर सारू शकेल। मग अशा असणाऱ्या रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये खाद्य खर्च कमी करण्यासाठी संपूर्ण माहिती, कोंबडीवर आजार येऊच नये म्हणून संपूर्ण मार्गदर्शन ज्याच्यामध्ये कोंबडीचं व पिल्लांचं लसीकरण आणि त्याचबरोबर मित्रांनो हॅचरीचा वापर करून जास्तीत जास्त पिल्ले उत्पादन तयार होणारी गावरान कोंबडी, गावरान कोंबडा, गावरान पिल्ल, गावरान अंडी यांच्या विक्रीसाठी सुद्धा मोलाचं सहकार्य इथं केलं जाणार आहे। आता आपल्या सर्वांना उत्पादनापासून विक्रीपर्यंत मार्गदर्शन घेण्यासाठी आमच्या रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये जॉईन व्हायचे। कसं व्हायचं सांगतो। ज्यांना ही ट्रेनिंग घ्यायची, ज्यांना लाखोंचा निव्वळ नफा कमवायचा आहे त्यांनी एक काम करा, तुम्ही नंबर लिहून घ्या 84 21 82 62 62 बस याच्यावर कॉल करा। आता इथं फोन केल्यावर फोन कोण उचलणार? लखन सर। लखन सरला सांगा आम्हाला उदय सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये सामील व्हायचे। लखन सर म्हणतील तुम्ही व्हॉट्सअप नंबर 84 21 82 62 62 वर तुमचं पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, 6 अंकाचा पिनकोड नाही तर आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवला की मग त्यानंतर लखन सर व्हॉट्सअपला तुम्हाला माझा फोन पे गुगल पे नंबर जो असणार आहे 82 65 088 460 हे पाठवतील। बस याच्यावर 500 रुपये पाठवा, स्क्रीनशॉट पाठवा, तुमचं रजिस्ट्रेशन होईल आणि आमच्या मार्गदर्शनाखाली त्यानंतर तुम्हाला लाखोंचा निव्वळ नफा कमावण्यापासून कुणीही वंचित करू शकणार नाही। आता हे झालं मित्रांनो या ठिकाणी कशा पद्धतीने आपल्याला समोर जायचे ट्रेनिंग माध्यमात। आता मूळ प्रश्न काय की उन्हाळ्याचे दिवस आहेत, कडक ऊन पडलंय, सगळं तापायला लागलंय आणि अंड्यातून पिल्ल निघण्याचं प्रमाण कमी झालंय। भीती वाटत होती अंडे विकतील का नाही, पण अंडे विकण्याचं प्रमाण सुद्धा कमी झालंय। इकून तिकून अंडे घेतली, मशीन मध्ये टाकली, नाही तर कोंबडी खाली ठेवली तर पिल्लेच निघन झालेत। मग काय करावं तर लक्षात घ्या, तुम्ही या ठिकाणी कोंबडी खाली अंड ठेवणं बंद करा, कारण उन्हाळ्यामध्ये आधीच कोंबडीला उष्णता सहन होत नाही आणि पुन्हा पिल्ले काढण्यासाठी तिने अंडे उभवण्याचा प्रयत्न केला तर त्या कोंबडीला दाह होतो आणि अशी कोंबडी पिल्ल किती काढील यापेक्षा तिचा मृत्यू होण्याची जास्त शक्यता असते। मग करायचं काय तर मशीन मध्ये अंडे टाकायचे। अहो सर मशीन पण आहे, अंडे त्याच्यात टाकल्यावर पिल्ले निघन झालेत, मग काय करावं तर लक्षात घ्या मित्रांनो प्रोसेस चुकायली। कारण काय व्हायले की बघा अंडा आपण नॉर्मल टेम्परेचरवर ठेवलं, टेम्परेचरच चालले 38 40 42 वरी, तुम्हाला माहिती आहे 37 डिग्री सेल्सिअस वरती त्याच्यावर प्रक्रिया होऊन त्या अंड्यातून पिल्लू तयार व्हायला सुरू होते, दुपारी सुरू होते बरं काय। पण संध्याकाळ झाली की वातावरणात पुन्हा तापमान घटते आणि अशा अंड्यातून मित्रांनो पुन्हा पिल्ल निघत नाहीत, कारण त्याच्यातली फर्टिलायझेशनची प्रोसेस आहे, त्याच्यात पिल्लू तयार होण्याची प्रक्रिया एकदा चालू होऊन बंद झाली तर पुन्हा जगातील कोणत्याच मशीनमध्ये असे अंडे टाकल्यानंतर पिल्ल निघत नाही। आता मग करायचं काय तर मग अशा परिस्थितीमध्ये आपल्याला माठाचा वापर करायचा आहे। माठ म्हणजे कोणता? कुंभारापाशी मिळणारं मडकं ज्यात आपण पाणी टाकतो, थंड होते पुन्हा पितो, ते काळ्या कलरचं असणारं मडकं। आणि तुम्हाला सांगतो हे मडकं आणायचं, सावलीमध्ये मस्त जमिनीमध्ये अर्ध गाडायचं आणि बाजूनं काय करायची बोंद्री असते ना, पेंडीचं पोतं, सुतुळीचं पोतं, ते मस्त लावायचं आणि त्याच्यामध्ये मडक्यात अंडे ठेवायची, वरून कॉटनचा कपडा झाकायचा, त्या सच्छिद्र असणाऱ्या छिद्रातून ऑक्सिजन सप्लाय त्या अंड्यांना मिळत राहील। म्हणजे त्या बोंद्रीवर पाणी टाकलं तर आतील अंडे थंड राहणार, वरून हवा खेळती राहणार। मला सांगा यामुळे आपल्या अंड्याची सिक्युरिटी राहील का नाही? अहो अशा अंड्यातून पिल्ल तर निघणार, शिवाय अशी अंडे 15-15 दिवस याला काहीच होत नाही, म्हणून ह्या अंड्याला तुम्ही विक्री सुद्धा करू शकतात। अशा एका उपायामुळे तुमचे 100 सोल्युशन निघतील मित्रांनो। म्हणून काय लक्षात घ्या मित्रांनो की माठामध्ये गुणविशेषता काय करण्याचं मूल तत्व आहे मातीचं। माती काय करते, स्वतःला किती
पण 10 सहन करेल. म्हणजे एखादी आई असते ना आपल्या लेकरा बाळाला त्रास होऊ देत नाही पण स्वतः त्रास घेते, त्या पद्धतीने असतंय हे मडकं. निर्जीव जरी असलं तरी हे मडकं स्वतःच्या जीवागती अंड्यांना जपतंय. बाहेरची एक सुद्धा उन्हाची असणारी लकीर त्यांच्या पस्तोर येऊ देत नाही. आणि यामुळे मित्रांनो आपली ही अंडं सिक्युअर राहतात. अंड्यातील घराला काय होत नाही, अंड्यातील बलकाला काय होत नाही. आणि जेवढी फर्टिलाइज अंडे आहेत ना त्या प्रत्येक अंड्यातून पिल्लं निघाल्याशिवाय राहत नाही. आजमावून बघा मित्रांनो, तुमची अंडे सध्या विकत नाहीत ना, मग अशा पद्धतीनं माठात अंडे ठेवा आणि ह्या अंड्याला इन्क्युबेटर मध्ये टाका, त्या इन्क्युबेटर मधून पिल्लं काढा. बघा मित्रांनो मग रिझल्ट. आणि मला सांगा, एकदा तुम्ही या उन्हाळ्यामध्ये अंड्यातून पिल्लं काढले तर अंडे न विकण्याचा डोक्याचा हेड्याक निघून जाईल. आणि ह्या अंड्यातून निघणारी पिल्लं हिवाळ्यामध्ये मोठी होतील तेव्हा विचार करा ना, दाम दुगणी रात चौगणी कमाई होणार का नाही. मग अशा परिस्थितीमध्ये हातावर हात धरून काहीच होत नाही. आपण काय करायचं, उपाय कुठून मिळतो याचा शोध घ्यायचा आणि झिरो बजेटचा उपाय या ठिकाणी वापरायचा. आणि ह्याच संकल्पना असतात, ह्याच अडचणी असतात ज्या मी येण्या अगोदर माझ्या ऑनलाईन ट्रेनिंग सेशन मध्ये सांगून त्याचं सोल्युशन देतो. आणि आज माझ्यासोबत जोडले गेलेले कुक्कुटपालक बांधव आरामशीर लाखोंचा निव्वळ नफा कमवायले. तर मग तुम्हाला वाटत नाही का तुम्ही लाखोंचा निव्वळ नफा कमावा? अहो सर वाटते, पण कसं जॉईन व्हायचं हेच नव्हतं माहित ना. मग तुम्हाला सांगायलो ना, तुम्ही ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये जॉईन होण्यासाठी व उत्पादनापासून विक्रीपर्यंत मार्गदर्शन मिळून करिअरचं ऑप्शन म्हणून निवडणाऱ्या या गावरान कुक्कुटपालनातून लाखोंचा निव्वळ प्राप्त करण्यासाठी आजच रजिस्ट्रेशन करू शकतात. रजिस्ट्रेशन करण्यासाठी तुम्हाला 84 21 82 62 62 वर कॉल करायचा. कॉल केला, लखन सरांनी फोन उचलला, लखन सरांना सांगा आम्हाला सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्रामला जॉईन व्हायचे. मग लखन सर म्हणतील व्हॉट्सअप नंबर 84 21 82 62 62, तुम्ही तुमचं नाव, पूर्ण पत्ता, 6 अंकाचा पिनकोड नाही तर आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवा. पाठवला मग लखन सर तुम्हाला माझा फोन पे गुगल पे नंबर 82 65 088 467 पाठवतील. बस यावर 500 रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवा. बस 500 रुपयाच्या मासिक शुल्कावर तुम्हाला गावरान कुक्कुटपालनातून लाखोंचा निव्वळ नफा प्राप्त करण्याचा हा महामार्ग इथं प्राप्त होणार आहे. मग ज्यांना गावरान कुक्कुटपालन करायचे, ज्यांना लाखोंचा निव्वळ नफा कमवायचा आहे, 500 रुपयाकडे बघू नका. अहो 500 रुपयामध्ये जे नॉलेज मिळते, ज्यातून आपल्याला एक संजीवनी मिळत आहे लाखोंचा निव्वळ नफा कमावण्याची, त्याचा विचार करा, जॉईन व्हा. आणि तुम्हाला वाटलं कधी वा आपल्याला पटन झाले, तुम्ही ग्रुप सोडू सुद्धा शकतात. कोणावर बळजबरी इथं अजिबात नाही, मी करत नाही. कारण मोकळ्या मनानं माझा स्वभाव कसा आहे, आलं जॉईन व्हायचं, शिकवायचं, शिकून पुढे जायचं, पुढे जाऊन तुम्हाला कमावून द्यायचं. पटलं तुम्ही माझ्यासोबत राहाल, नाही पटलं सोडून द्याल. पण मित्र पण आता आपला कुठं जाणार नाही. तर अशा पद्धतीने गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो, की या असणाऱ्या छोट्या छोट्या संकल्पनांचा वापर करून आपण लाखोंचा निव्वळ नफा आरामशीर कमावू शकतात. त्यामुळे आजच जॉईन करा रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्रामला आणि लाखोंचा निव्वळ नफा कमावण्यासाठी मार्गस्थ व्हा. तर मित्रांनो आजची कळाली संकल्पना, ज्याच्यामध्ये आपण बघितलं की माठामध्ये जर अंडे ठेवले तर या कडक उन्हाळ्यामध्ये सुद्धा या माठातील अंड्यांना काय होत नाही, यातून 100% रिझल्ट आपल्याला मिळतो. फक्त बॉयलर कोंबडी सोडून कोणत्याही कोंबडीचा वापर आपण अंडे ठेवून पिल्ले काढण्यासाठी इथं करू शकता. कोंबडीचं नाही बरं का, त्या कोंबडीच्या अंड्याचा मशीनमध्ये अंडे ठेवून पिल्ले काढण्यासाठी वापर करू शकता. आता काही जण 100 200 500 अंड्याची मशीन पाहिजे. बाबा तुम्हाला मशीन पाहिजे असेल तुम्ही टेन्शन घेऊ नका, डायरेक्ट लखन सरांना कॉल करा 84 21 82 62 62 वर. त्यांना सांगा की आम्हाला मशीन पाहिजे, मग ते सगळी माहिती देतील. त्यानंतर कोणती मशीन आवडते त्यानुसार चूज करा मित्रांनो, आणि या व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा कमवण्यासाठी मार्ग प्रशस्त करा. त्याबरोबरच मित्रांनो तुमची मार्केटिंगची चिंता दूर करण्यासाठी मी 36 जिल्ह्यात 36 व्हॉट्सअप ग्रुप तयार केले आहेत. या 36 जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये आपला जिल्हा आपली मार्केट अशी अंतर्गत ही संपूर्ण सिरीज आहे. या असणाऱ्या 36 जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन होणं फुकट आहे मित्रांनो, मोफत. याच्यामध्ये कसल्याही प्रकारची फीस द्यायची गरज नाही. या असणाऱ्या आपल्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सामील व्हायचं असेल तर व्हॉट्सअप नंबर 84 21 82 62 62 वर पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, 6 अंकाचा पिनकोड नाही तर आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवा. तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये तात्काळ सामावून घेतल्या जाईल. तर मित्रांनो आजचा हा होता व्हिडिओ की माठामध्ये अंडे ठेवल्यानंतर आपण कडक उन्हाळ्यामध्ये सुद्धा माठातील ठेवलेल्या अंड्यातून 100% पिल्ले प्राप्त करू शकतो. आता याबद्दल अधिक माहिती प्राप्त करायची असेल मित्रांनो किंवा समस्या असतील काय तर कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा. येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून 100% आपण सोल्युशन देत राहील. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा. जास्तीत जास्त कास्तकार बांधव आणि कुक्कुटपालक बांधव यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा. शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर, व्हॉट्सअप ग्रुप, टेलिग्राम ग्रुप, फेसबुक, इंस्टाग्राम, स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून लिंक शेअर करत चला. राहिला असेल आपलं सबस्क्राईब करायचं प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कुक्कुटपालक बांधवाला या ठिकाणी हात जोडून मनापासून एकच कळकळीची विनंती करतो. मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कुक्कुटपालक बांधवांनो, आपल्या सर्वांना मी आपलं मानले. आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सगळ्यांना मी आपलंच मानणार. आपण देखील मला आपल्या घरातील सदस्य मानत असाल तर कृपया सबस्क्राईब करा. यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूला दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्याच्या ऑप्शनला टच करा. त्यानंतर रंग बदलून बाजूला एक घंटी, या घंटीला टच करून ऑल नोटिफिकेशनला ऑन करा. यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो. तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उद्याला आपल्या सर्वांच्या आवडते युट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणीवर मिळत राहील. तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कुक्कुटपालक बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार.